हॅलो आणि नमस्कार माझ्या यूट्यूबच्या मित्रांनो. तर खूप दिवसानंतर मी आणि साक्षी आम्ही दोघेजणे जाणार आहेत कुठे लांब टूरला. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर आम्ही ट्रॅव्हल्स वगैरे बुक केली होती, त्यानंतर ट्रॅव्हलने आम्ही जात आहे, तुम्ही दिसत असाल तुम्हाला. आणि जसे की आम्ही तुम्ही बघत आहात बाहेर इतका मस्त आणि छान प्रकारे व्ह्यू दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. तर आम्ही जस्ट आता सकाळी म्हणजे मुंबईमध्ये आता पोहोचत आहे. आणि व्हिडिओ कुठेही न स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही खूप मज्जा करणार आहे. मुंबईमध्ये कुठे कुठे जाणार आहे, काय फिरणार आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर मुंबई जवळ आली म्हटलं तर साक्षी तर उठली मित्रांनो, आणि अशा प्रकारे आम्हाला सीट वगैरे भेटली होती. आणि आणि एक सुंदरसं टनलमधून आमची एंट्री झाली. त्यानंतर बघू शकता तुम्ही साक्षी आणि मी. आणि स्टॉपवरती उतरून आम्ही ॲटो घेतला आहे मित्रांनो. ॲटो घेऊन आम्ही चाललो आहे आता घराकडे, जिथे आम्ही स्टे करणार आहे, राहणार आहे. ते म्हणजे माझ्या आत्याचं घर आहे. त्यांना आम्ही आधीच कॉल केला होता आम्ही येणार आहे म्हणून. आणि जसे की रिक्षा स्टॉपवर उतरलं की लगे 5 ते 10 मिनटाच्या रस्त्यावरती माझ्या आत्याचं घर आहे मित्रांनो. साक्षीनं आम्ही थोडंसं चालत जाते. पाऊस पण थोडासा होता, जास्त नाही, थोडा होता. मग थोडंसं आम्ही इथे नाश्ता वगैरे पण करणार आहेत. नाश्ता करून जाऊ म्हणलं, सकाळ होते. आणि आम्हाला आरोही घेण्यासाठी आलेली आहे. क्या बताओ तुम्हारे बारे में? बम्बई में आया था घूमने के वास्ते। तो बम्बई इधर पूरा पानी में डूब रहा है। अभी इधर किधर किधर से पानी निकल रहा है मेरे को नहीं पता। आणि आम्ही आलो आहोत घरी. आणि बघा हा कुत्रा कसं झोपलाय. बापाचं घर आहे काय? उठ रे घरी भाऊ. तर आम्ही दोघांनी थोडासा आराम करून आम्ही परत निघलो आहे लोकल ट्रेन पकडण्यासाठी. का तर का आम्ही जाणार आहे खारघरला. खारघरमध्ये राधाकृष्णाचं एक खूप छान आणि सुंदर असं टेम्पल म्हणजे मंदिर आहे म्हणतात. तर पहिल्यांदाच साक्षी लोकलमध्ये चढते. तर आम्ही खारघरला उतरून बघा थोडेसे जवळच अशा प्रकारे राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि एंट्री पॉईंट आहे, इथनं सगळेजण आतमध्ये जातात. आणि जसे की आम्ही आतमध्ये गेलो आहे बघू शकता तुम्ही मंदिर. खूप छान मंदिर आहे. आणि ते थोडंसं दर्शन वगैरे करून दर्शन झाले मित्रांनो. तर त्यांनी व्हिडिओ आणि फोटो काढायला नाही सांगितलं होतं, तरी आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आमचं दर्शन वगैरे झालं आहे मित्रांनो. तर तसेच 5 मिनटाच्या रस्त्यावरती इथे सांगितल्याप्रमाणे एक वॉटरफॉल आहे, ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहेत. ते असे म्हणजे इथं छोटे आहेत, पण इथे समोर गेलं की इथून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पण होते आणि वॉटरफॉल बघायला लोक पण येतात. तर म्हटलं आपण पण जाऊन बघूया साक्षी. तर आम्ही दोघंजण रेडी झालो जाण्यासाठी, पण तिथे इतकी गर्दी आणि रिस्की पण होतं थोडंसं, त्यामुळे थोडंसं आम्हाला उशीर पण झाला आहे. बघू शकता साक्षी इथे उभ्या आहे, मस्त खूप छान आणि छान नजारा आहे. जसं की मी सांगितलं आहे तसं आम्हाला उशीर झाला आहे ना, आम्हाला असं वरती जायचं होतं, पण मग आत्तू म्हणले नको आहे, कशाला असं तसं बोलू लागले. मग म्हणलं आम्ही पण नको म्हणलं, थोडंसं टाळलं आहे. आणि म्हणे इथेच काय व्हिडिओ आणि ब्लॉग काढायचे असेल तर काढा, समोर जायची काही गरज नाही आहे. तर आम्ही इथेच छोटासा क्लिप व्हिडिओ घेतला आहे. आणि असंच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो. इथने तुम्हाला खूप 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 इंटरेस्टिंग व्हिडिओ पण दिसणार आहे. आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे फिरायला. आणि इथेच आमचा ब्लॉग स्टॉप करतो आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.